म्हणजे शब्दयोगी अवयव। आता शब्दयोगी अवयव, शब्दयोगी अवयव म्हणजे काय असतो, जो की शब्दाला जोडून आलेला असतो त्याला आपण काय म्हणतो, शब्दयोगी अवयव, बरोबर आहे। आता याच्यामध्ये दोघांचा फरक बघूया, क्रिया विशेषण अवयव आणि शब्दयोगी अवयव। आता वर, वर हे काय झालं, अवयव झालं, आणि दुसरा वर, आता हे पण अवयव आहे, हे पण अवयव आहे, हे पण अवयव आहे। याच्यातला फरक काय बघा, याच्यामध्ये काय शब्दाला जोडून येतो, हे बघा झाडावर, हे शब्दयोगी अवयव झालं, आणि आम्ही वर चढत गेलो, नुसतं वर आलं म्हणजे काय झालं, हे काय झालं, क्रिया विशेषण अवयव, क्रिया विशेषण, विशेषण अवयव। आणि हा काय झाला बाळांनो, शब्दयोगी अवयव। शब्दयोगी अवयव का म्हणायचं याला, शब्दयोगी अवयव का म्हणायचं, कारण शब्दाला जोडून आलेला आहे। हे उदाहरण घेऊ, आपण याचंच उदाहरण घेऊया, ते कसे येणार, पक्षी झाडावर बसला, इकडे बसला, इथं आहे की नाही, हे बघा वर आहे, शब्दाला जोडून आलेला आहे, हे बघा वर, हे काय झालं, शब्दयोगी अवयव प्रकार झाला। आता हाच अवयव आहे वर, वर वेगळा जर आला तो क्रिया विशेषणाचं कार्य करतो। आम्ही वर चढत गेलो, आम्ही वर चढत गेलो, बघा वाक्य काय झाले बघा, मला लक्षात घ्या, आम्ही वर चढत गेलो, हे सेपरेट आले की नाही वर, हे दोघांचा फरक एवढा आहे। ते शब्दयोगी अवयव म्हणजे काय, शब्दाला जोडून जो अवयव येतो त्याला शब्दयोगी अवयव म्हणतात। एवढं समजलं का, लिहून घ्या चला।